झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. दोंडेच्यात पावसाळ्यात होते रस्त्यांचे डांबरीकरण. या अनोख्या प्रकाराची उपहासात्मक चर्चा. ठेकेदाराची एवढी हिंमत कुणाच्या बळावर? पावसाळ्यात रस्त्यांचे डांबरीकरण करू नये असा शासन निर्णय आहे. त्यामुळे जून महिना सुरू झाल्यानंतर रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम केले जात नाही. मात्र या शासन निर्णयाला फाटा देऊन दोंडेच्यातील ठेकेदाराने पाऊस सुरू असताना रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले. सामान्य नागरिकांनाही हे काम खटकणारे आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या कामाचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करणे सुरू केले. या संदर्भात उलटसुलट टीका टिप्पणी देखील होऊ लागली. दोंडेच्यातील मोनाली हॉटेल पासून केशानंद पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. ऐन पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम करणारी अशी कोणती टेक्नॉलॉजी संबंधित ठेकेदाराने शोधून काढली आहे याबाबतही चर्चा होते. खरं तर पावसामुळे डांबरीकरणाचे काम टिकत नाही हे माहीत असताना देखील हे काम का केले जाते? केवळ पैसे लाटण्यासाठी काम होते आहे काय? संबंधित ठेकेदार कुणाच्या बळावर एवढी हिंमत करतोय? या कामातून आणखीन इतर कोणी टक्केवारीचे वाटेकरी आहेत काय, असे एक ना अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाचे देखील या कामाकडे दुर्लक्ष का होते? पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होत असताना अधिकाऱ्यांना दिसत नाही काय, असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. शासन निर्णयाला कचऱ्याच्या डब्यात टाकणाऱ्या आणि शासकीय निधीचा अपव्यय करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाई होईल काय, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होते. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडेच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.